शीतला देवी पहिल्या षटक घेऊन आला तो म्हणजेचा अनिकेत. काय गोलंदाजी केली होती सेमीफायनल मध्येच. चला पहिला चेंडू शॉर्टपिचचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न हलकीशी एज सरळ जाते पाठीमागं गोशिंकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. या एका धावेने स्वतःचा व संघाचा श्री गणेशा करतोय फलंदाज तो म्हणजेच गॅरी. चला स्ट्राईकला असेल डावकुरा फलंदाज माइंड गेम खेळणारा जिथे गरज आहे तिकडे खेळणारा तो म्हणजेच विशाल उर्फ राणा. चला पुढचा चेंडू आणि त्यांचा राणासाठी षटपथचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॅटला हलकी एज हा सुद्धा जातोय पाठीमाग गोशंकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 2 वरती. चला रोखून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज अनिकेत. फायनलचा सामना आहे त्याच्यामध्ये गोलंदाजी करतोय अनिकेत. वाह चला पुढचा चेंडू आणि त्यांचा षटपथचा चेंडू होता ऑफच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. फलंदाज गॅरीला काही समजलं नाही परंतु 1 धाव काय चेंडू निर्धाव. 3 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केले गेल्यात. चला रुबिन मिरिंडा यांच्याकडून प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे साई स्पोर्ट संघाला. शॉर्टपटचा चेंडू ऑफच्या दिशेने ढकललाय. शॉट ऑफ द मॅच. काय फटकाय 4-4-4 चौकार. चार धावने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 6 वरती. खराब चेंडू होता त्यालावर आक्रमण केलं होतं गॅरी यांनी. पुन्हा एकदा खराब चेंडू. चेंडू आला स्लॉट मध्ये त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. 4-4-4 चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. या 4 धावने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 10 वरती. राजू नदार यांच्याकडून शीतलादेवी संघाला पारितोषिक आलेले. जर फायनल जिंकला तर उद्या सकाळी जाऊन अनलिमिटेड नाश्ता इडली सांबार वडा फ्री फ्री फ्री. चला पुढचा चेंडू अनिकेतचा गॅरीसाठी. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता परंतु जातोय हातामध्ये. आदित्य यांचा पहिला झटका बसतोय फलंदाज गॅरीला. अगोदरच्या चेंडूवर 2 चेंडूवर 4-4 चौकार लगावले होते. 2 चेंडूवर सलग 2 चौकार. त्याच्यानंतर गडी बाद केलं ते म्हणजेच अनिकेत यांनी. गॅरी यांना धावसंख्या स्थिर आहे 10 वरती. पहिले षटक समाज दुसरं षटक टाकण्यासाठी आला तो म्हणजेच रवी उर्फ अण्णा. बोलबाला राहिला या मैदानावरती. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रवीसाठी विशालसाठी. चेंडू आहे हवे झेल होईल काय परंतु खूपच मागे गेलाय 1 धावेसाठी. गोशंकित क्षेत्रामध्ये 1 धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 वरती. काय गोलंदाजी करतोय रवी. चेंडू पडल्यानंतर कुठे जाईल फलंदाजाला काही समजत नाही. तेच काम करतोय गोलंदाज तो म्हणजेच रवी. पुढचा चेंडू रवी यांचा स्ट्राईकला असतील. कर्णधार प्रथमेश स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलाय. खांद्यावर भार घ्यावा लागेल प्रथमेशला. पुढचा चेंडू रवी यांचा प्रथमेशसाठी. शॉर्टपथचा चेंडू पूल केला
मित्रांनो, चांगली टुर्नामेंट आहे तुमच्या समोर आझाद स्पोर्ट्स क्लबची. थोडीशी घाई करा साई स्पोर्ट्स संघ, नाहीतर तुम्हाला तिसरा फलंदाज लेगच्या दिशेने पाठवावा लागेल. तसं काही न करण्यासाठी तुम्ही थोडीशी घाई करा. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय. चला, फलंदाजाचं नाव नाही माहिती. चला, साई स्पोर्टचा एक पाठीराखा पाठवा नाव सांगण्यासाठी. गणेश. चला, गणेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेशा करतोय काय स्वतःला व संघाला. रवी यांचा पुढचा चेंडू गणेश साठी. चेंडू पडला, चेंडू आतमध्ये आला, थोडासा हलका हाताने ढकलून दिला पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत एका धावेने समाधान. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाले ती म्हणजेच 12 वरती. 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात रवी यांनी. पॉवर प्लेचं षटक असतं म्हणजेच हानिकारक ठरतं. तशी काही अजूनपर्यंत फलंदाजी झाली नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये आहे अजूनपर्यंत विशाल उर्फ राणा. याला मोठे फटके मारावे लागतील. चला, पुढचा चेंडू रवी यांचा. विशालसाठी पुढे मारण्याचा प्रयत्न. जातोय चेंडू, जाईल. यस, सरळ जातोय हातामध्ये. परतावं लागेल. मोठी मासली झाल्याला. काय गोलंदाजी, वा. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतो तो म्हणजेच प्रतीक. हा सुद्धा डावखुरा फलंदाज आहे. धावसंख्या कुठेतरी कमी होते, ती म्हणजेच रोखून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज रवी. अगोदरच्या गोलंदाज केली ती म्हणजेच अनिकेत यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु रवी याने अजूनपर्यंत 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. थोडस असं कर्णधारावर तो म्हणजेच पार्थवर. बघा, पुढचा चेंडू रवी यांचा. नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच प्रतीक. चला, पुढचा चेंडू प्रतीक साठी. चेंडू पडला, थोडासा बाहेर गेला. पंचांचे दोन्ही हात हवेत. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक अवांतर धाव. चला, अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 13 वरती पोहोचलेली आहे. बघा, अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत या षटकातील. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हानिकारक ठरतं, तसं काही ठरलं गेलेलं नाही, परंतु 2 चेंडू उर्वरित आहेत. बघूया, पुढचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर गती परिवर्तन. मी म्हटलं होतं चालाक आहे गोलंदाज. का धबधबा राहिला या मैदानावरती, तेच दाखवण्याचं काम करतोय गोलंदाज रवी. निर्धाव चेंडू, वा. डावखुरा फलंदाज असला की बॉलरच्या मनामध्ये थोडस घाबरेट असतं, परंतु तसं काही दिसत नाही या गोलंदाजामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय रवी अजूनपर्यंत. शेवटचा चेंडू. षटपटचा चेंडू. स्लिप लगावली होती, परंतु थोडासा पाठी राहिला. सरळ जातोय गोलंदाज क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या 14 होती. 3 गडी बाद, 2 षटकाखेरीज. डीजे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 14 वरती. बोलबाला राहिला शीतला देवी संघाचा. काय गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना साई स्पोर्टच्या. थोडीशी अडथळा निर्माण होते साई स्पोर्टच्या फलंदाजांना. चला, गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजेच पार्थ कर्णधार आहे. कशी काय गोलंदाजी करेल पार्थ. चला, पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. प्रतीकला बीट केलं. निर्धाव चेंडू.
चेंडू, काय चेंडू टाकलाय कर्णधाराने. मेहनत करावी लागेल प्रतीक यांना. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसरा चेंडू, चेंडू पडल्यानंतर बघूया पंच इशारा. यस, अवांतर धाव आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 15 वरती. कुठेतरी मेहनत करावी लागेल साई स्पोर्ट संघाला. चला पुढचा चेंडू पार त्यांचा. समोर असतील प्रतीक, डावखुरा फलंदाज. हानिकारक ठरेल काय? चेंडू आला, चेंडू गेला, काही समजत नाही. चेंडू आल्यानंतर फसवा चेंडू होतोय तो म्हणजेच प्रतीकला. अजूनही स्कोर तिथे थांबलेला आहे तो म्हणजेच 15 वरती. मोठे फटके मारण्याची गरज आहे साई स्पोर्ट संघाला. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय शीतला देवीचा या टुर्नामेंट मध्ये, परंतु फलंदाजी करावी लागेल साई स्पोर्ट संघाला. चला पुढचा चेंडू पार त्यांचा प्रतीक साठी. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, प्रतीकला समजला नाही, परंतु फॉलो थ्रू मध्ये प्रतीक बाद होत आहेत धावचीतच्या स्वरूपात. राहुल आलेला आहे. नवीन फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज आहे राहुल. गोल्डनच्या विरुद्ध फलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये जे षटकार लगवले होतं त्याचा बोलबाला राहिला या मैदानावरती. पुढचा चेंडू पार त्यांचा. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर. पंचांचे दोन्ही हात हवेत. एक धाव वाढते, एक चेंडू वाढतो. या धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती म्हणजे 16 वरती. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. 4 गडी बाद झालेत अजूनपर्यंत साई स्पोर्ट संघाचे. चला षटकारावर प्राइज लागलेला आहे रुबिन मिरिंडा यांचं, परंतु तसं काही कामगिरी होत नाही मैदानाच्या आत. परंतु कार्पेटच्या साह्याने एक धाव. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होते ती म्हणजे 17 वरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत त्या षटकातील. चला पुढचा चेंडू पार त्यांचा. सिद्धार्थसाठी चेंडूला सरळ पाठवले लेगच्या दिशेने गोशंकित क्षेत्रामध्ये. एक धावेसाठी. एका धावेने काय होऊ शकत नाही. धावांचा जर डोंगर उभा करायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडीशी मेहनत घ्यावी लागेल फलंदाजांना. कुठेतरी अडथळा निर्माण होते, समीकरण बदलावं लागेल. पुढचा चेंडू गणेश साठी पार त्यांचा. कोलपतचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केलं होतं गणेश विरुद्ध. क्षेत्ररक्षण सोहम आहे, परंतु एक धावेने काय रोखू शकणार नाही. एका धावेने 3 षटका केली. धावसंख्या ती म्हणजे 19 वरती. 4 गडी बाद. डीजे चला नवीन गोलंदाज आलाय तो म्हणजे स्वतःच दुसऱ्या संघाचं चौथं षटक घेऊन, तो म्हणजेच अनिकेत. चला धावसंख्या स्थिर आहे 19 वरती. पुढचा चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लांब 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 लांब. षटकार. 6 धावेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खिशामध्ये रुबिन मिरिंडा यांच्याकडून. ते म्हणजे अनिकेत त्यांचं. गणेश यांनी काय फटका सजवलाय 6 धावेसाठी. या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 25 वरती. 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे रुबिन मिरिंडा यांच्याकडून. चांगला वेगवान चेंडू होता. क्षेत्ररक्षण आहे, फेकी करेल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न.
पंचांकडे केली जाते अपील, परंतु राहुल आपल्या घरामध्ये सेफ. या एका धावेने थोडासा डेंजर झोन मध्ये थ्रो केला होता पाळत्याने, थोडासा उशीर झाला परंतु राहुल आपल्या घरामध्ये सेफ. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 26 वरती. चला 2 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 7 धावा खर्च केल्यात अनिकेतने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राहुल साठी. तडकेबाज फलंदाज राहुल, शॉटपटचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर उंची घेतली. फलंदाजाचे दोन्ही धावेत, एक अवांतर धाव, एक वॉर्निंग सुद्धा नक्कीच. अवांतर धावने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 27 वरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अनिकेत यांचा राहुल साठी. पुन्हा एकदा त्याच पचा चेंडू, काय वेग होता, वाव, परफ्यूम डिलिव्हरी. नक्कीच कानामध्ये थोडासा स्प्रेचा आवाज आला असेल, अशी काय डिलिव्हरी केली ती म्हणजेच गोलंदाज अनिकेतने. निर्धाव चेंडू, अजूनही 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्यात अनिकेतने 8. चला पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला सरळ पाठवून दिलं, सीमा रेषा पार, षटकार. चला या 6 धावने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 33 वरती. काय फलंदाजी करतो मैदानाच्या आत राहुल. मी म्हंटल होतं गोल्डन विरुद्ध सामना झाला, त्याच्यामध्ये फलंदाजी केली होती, तेच तेच तसंच काय करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, तो म्हणजेच राहुल. चला एकदा पुन्हा एकदा पुढचा चेंडू अनिकेतचा, अनिकेतला कुठेतरी अडथळा निर्माण होते गोलंदाजीसाठी. शॉटपटचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग साइडच्या बाहेर गेला. पंचांचे दोन्ही हात आहेत, एक अवांतर धाव. या अवांतर धावने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 34 वरती. अजूनही मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत, खूपच महागडं षटक मानावं लागेल अनिकेत यांचं. चला समोर असतील राहुल, हार्ड हिटर फलंदाज. शॉटपटचा चेंडू, काय वेग, वा, काय वेग होता, परंतु खूपच बाहेर असलेला चेंडू. अवांतर धाव. या अवांतर धावने धावसंख्येमध्ये भर, 35. चला आनंदाची खुशखबर आलेली आहे तुमच्या समोर. जो फायनल जिंकेल तो विवेक कदम साहेब, आपले लाडके समाजसेवक, 10 किलो चिकन. जो फायनल मारेल त्याला. पुढचा चेंडू अनिकेत यांचा राहुल साठी. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु घोषित क्षेत्रामध्ये जातोय एक धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 36 वरती जाते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. अजूनपर्यंत 11 चेंडू टाकले त्यांनी, त्याच्यामध्ये 27 धावा खर्च केल्या गेल्यात अनिकेत याने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गणेश, अजूनही 5 चेंडू खेळून 10 धावेवर खेळत आहेत. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा उंचीर आला, हलकी एज सरळ जाते घोषित क्षेत्रामध्ये. 4 षटका करीत धावसंख्या ती म्हणजेच 37. 4 गडी बाद. अनिकेताने 2 षटक टाकले, त्याच्यामध्ये 28 धावा खर्च केला, त्याने 1 गडी बाद केला. बघूया गलूंसाठी कोण कोणाला आगमन करतोय. चला संघाचं 5वं स्वतःचा दुसरा षटक घेऊन आलाय रवी उर्फ अण्णा. धावसंख्या स्थिर आहे 37 वरती. गणेश अजूनपर्यंत 11 धावेवर खेळत आहेत. बघूया पुढचा चेंडू गणेश साठी. चेंडू पडल्यानंतर काय होतं मैदानाच्या आत, स्टंपिंग करण्याचा होता प्रयत्न, परंतु थोडासा उंचर आला. संजय ठाकूर यांना मिळाला नाही, परंतु निर्धाव चेंडू नक्कीच असेल. का म्हटलं होतं बोलबाला राहिला या गोलंदाजाचा. अगोदरच्या षटक मध्ये 4 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते. तशीच काय गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय रवी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, पाठीमागं मार
मारलाय तो म्हणजेच गणेश यांनी. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 38 वरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुढचा चेंडू रवी यांचा राहुल साठी. हा हिटर फलंदाज राहुल. काय फटका सजवलाय, वा. लांबच लांब, लांबच लांब, लांब 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 चौकार. डीजे थोडस आजच्या पाठीराखानं विनंती करतोय, बाउंड्रीचा ताबा घ्या. काही अडथळा निर्माण नाही झाली पाहिजे मित्रांनो. फायनलचा सामना आहे. या 4 धावेने काय फटका सजवला होता, वा. या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती म्हणजेच 42 वरती. पुन्हा एकदा रवी यांचा पुढचा चेंडू राहुल साठी. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. काय वेग होती, वा. परंतु बॅटला हलकीशी एज लागून सरळ जाते गोषंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 43 वरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत या षटकातील. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू रवी यांचा. सरळ पाठवून दिला घोषित क्षेत्रामध्ये एक धावेसाठी. त्याला माहित आहे समोर एक हार्ड हिटर फलंदाज आहे तो म्हणजेच राहुल. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाते ती म्हणजेच 44 वरती. चला शेवटचा चेंडू उर्वरित आहे अजूनपर्यंत रवी यांचा. काय गोलंदाजी केले रवी याने. अजूनपर्यंत 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू उर्वरित या षटकातील. राहुल साठी बघूया. चेंडू पडता शॉटपचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. खूप वेग असल्या कारणानं बॅटला हलकी एज लागते. सरळ पाठीमागे जाते गोषंकी क्षेत्रामध्ये एक धावेसाठी. 5 षटकाखेरीज धावसंख्या ती म्हणजेच 45. 4 गडी बाद. साई स्पोर्ट संघ देऊया थोडी डीजे ला संधी. शेवटचा षटक घेऊन आलाय संघाचं. शेवटचं व स्वतःच पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच सोहम. स्ट्राईकला असेल राहुल. तडकेबाज फलंदाज. षटपट्टीचा चेंडू होता. सरळ जातोय गोषंकी क्षेत्रामध्ये एक धावेसाठी. एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 46 वरती. चला जो फायनल मारेल त्यांच्यासाठी विवेक कदम साहेब यांच्याकडून 10 किलो चिकन आहे. पुन्हा एकदा षटपटचा चेंडू. चेंडूला पुल केलाय लेगच्या दिशेने. सरळ जाईल गोषंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 47 वरती. अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज तो म्हणजेच सोहम. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सोहम यांचा राहुल साठी. पुन्हा एकदा षटपटचा चेंडू. काय वेग होता, वा. परफ्यूम डिलिव्हरी. बॅटला लागून पाठीमागे जातोय एका धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 48 होती. आता स्ट्राईकला असेल तो म्हणजेच गणेश. अजूनपर्यंत 10 चेंडू फेस केलेत. त्याच्यामध्ये 14 धावा केलेल्या आहेत ते म्हणजेच गणेश यांनी. व राहुल यांनी 9 चेंडू मध्ये 16 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सोहम यांचा गणेश साठी. एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ जातं गोषंकी क्षेत्रामध्ये एक धावेसाठी.
धावेसाठी. अजूनपर्यंत 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 4 धावा खर्च केल्यात. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक. येईल काय मोठा फटका? बघूया की रोखून ठेवण्याचं काम करेल गोलंदाज सोहम. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सोहम यांचा. षटपथचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल काय? सीमा रेषा पार. षटकार. जे काय फटका सजवलाय. अगोदरच्या चेंडूवर पाठीमागे जात होता, थोडस माइंड केलं, पुढे आला, चेंडूला रीड केलं, सरळ पाठवलं 6 धावेसाठी. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सोहम यांचा. स्ट्राईकला असतील हा लीडर फलंदाज राहुल. पुन्हा एकदा त्यात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल करतं. क्षेत्ररक्षण आहे, परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाही. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाते 57 वरती आणि 58 धाव्यांचं आव्हान उभं केलंय. त्वरित साई स्पोर्ट संघाला विनंती करतोय, त्वरित तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. चला, पंचांना विनंती करतोय, तुम्ही आपल्या जागेवर जा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. साई स्पोर्ट संघ उशीर करू नका. शेवटचा सामना आहे, महामुकाबला. थोडीशी घाई करा. आजच्या पाठीरेखाने थोडस लक्ष द्या. धावसंख्याचा स्कोअर बोर्ड ठेवलं ते म्हणजेच 58 धाव्यांचं आव्हान उभं केलंय. 36 चेंडू आणि 58 धावा.
चला, जो फायनल जिंकेल त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. नेक्सन डॉक्टर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे व विवेक कदम साहेब यांच्याकडून सुद्धा 10 किलो चिकन. जो फायनल जिंकेल, पैशांचा पाऊस पडतोय, पकडणारा पाहिजे, परंतु फायनलचा सामना जेव्हा संपेल तेव्हाच माहिती पडेल 10 किलो चिकन आणि 1000 रुपये कुठे जातील. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आत संजय ठाकूर लेजंड प्लेअर व त्याच्या जोडीला असेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निशांत. चला, गोलंदाजीसाठी कोणाला आगमन केलंय? गोलंदाजी मार्कवर तो म्हणजेच मला असं वाटतं मार्क्सनला. काय गोलंदाजी केली होती अगोदरच्या मॅच मध्ये, बोलबाला राहिलाय या टुर्नामेंट मध्ये मार्क्सन यांचा. 58 धावांचं आव्हान उभं केलंय ते म्हणजे त्या साई स्पोर्ट संघाने. पहिला चेंडू मार्क्सन यांचा संजय साठी, फुलटॉस चेंडू होता, हलक्या हाताने ढकलून दिला पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण प्रथमेश आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण. स्वतःचा व संघाचा श्रीगणेश करतोय तो म्हणजेच संजय ठाकूर. तर स्ट्राईकला असेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता सेमीफायनल मध्ये निशांत. चला, बाल्या आणि इडलीवाला राजू, जर तुम्ही बाहेर कॅच पकडली तर विवेक कदम साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला, बाहेर कॅच पकडा. पुढचा चेंडू मार्क्सन यांचा निशांसाठी. चेंडू पडल्यानंतर काय उंची घेतली, दोन्ही पंचांचे हात हवेत. अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 2 वरती. एक वॉर्निंग सुद्धा मिळालेली आहे. चला, पुन्हा एकदा मार्क्सन साठी पुढचा चेंडू. चला, कुठल्याही गोलंदाजाने साई स्पोर्टच्या विठ्ठल यांच्याकडून, विठ्ठल कोहली यांच्याकडून 5000 रुपये. हॅट्रिक घेतल्यावर साई स्पोर्ट संघाचे गोलंदाज कुठले विठ्ठल कोहली यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा, पुढचा चेंडू मार्क्सन यांचा फुल टॉस चेंडू होता. काय वेग होता, वा, काही समजलं नाही निशाणांना. खूप वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडू. अशीच काय टिचून गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज मार्क्सन यांना. जर थांबवायचा असेल तर हा हिटर फलंदाज आहे तुमच्या समोर. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता निशांत. अजूनपर्यंत 2 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मार्क्सन यांचा निशांतसाठी. लो फुलटा चेंडू होता, मिडॉनच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षण आहे, एक सोपा असेल, परतावं लागेल निशांतला. पहिला झटका बसतोय शीतला देवी संघाला. डीजे, अरे चला ना. माझ्या साईला भेटाया तुम्ही. चला, थँक्यू डीजे. तर मैदानाच्या आतमध्ये आलाय कर्णधार पार्थ. खांद्यावर बार गावा लागेल पार्थ यांना. पहिलाच अजूनही 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. तो म्हणजेच निशांत यांना चांगला गडी बाद केलाय. तो म्हणजेच मार्क्सन यांनी चांगली गोलंदाजीचा दबदबा राहिलाय या टुर्नामेंट मध्ये मार्क्सन यांचा. प्रत्येक विकेटवर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे साई स्पोर्ट संघासाठी. रुबिन मिरिंडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. काय वेग, वा, पाहत्यानं सुद्धा समजलं नाही, परंतु पंचांचे दोन्ही हात हवेत. अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 वरती. बघा, साई स्पोर्ट संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. हर एक विकेट वर 100 रुपयाचं पारितोषिक आहे रुबिन मिरिंडा यांच्याकडून व हॅट्रिक वर 5000 रुपये आहेत विठ्ठल कोहली यांच्याकडून. पैशांचा पाऊस पडतोय, पकडणारा पाहिजे. पुन्हा एकदा मार्क्सन यांचा पुढचा चेंडू 5 साठी. खूप शॉर्ट पिचचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर हलकीशी एज लागली, फलंदाजाला समजलं सुद्धा नाही, परंतु जाते सरळ घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती म्हणजे 4 वरती. चला, रुबिन मिरिंडा यांच्याकडून हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक कॅच वर 100 रुपये. साई स्पोर्टचा कुठलाही प्लेअर जर कॅच पकडेल मैदानाच्या आतमध्ये, विठ्ठल कोहली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा काय फटका ऑफच्या दिशेने सजवला. क्षेत्ररक्षण विशाल आहे, परंतु एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाते ती म्हणजे 5 वरती.
महत्वाची बातमी, जर संजय ठाकूर यांचा कुठलाही गोलंदाज विकेट घेईल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रुबिन मिरिंडा यांच्याकडून. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू माक्सन यांचा 5 साठी रिव्हर्स स्विच केलाय. क्षेत्ररक्षण प्रथमेश आहे हातामध्ये, परतावं लागेल कर्णधार पार्थला. डीजे आणि ज्यांनी कॅच पकडली प्रथमेश त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा 100 रुपये विठ्ठल कोहली यांच्याकडून. चला काहीतरी अडथळा निर्माण झाले आहे बघा. मी अगोदरच म्हटलं होतं आजादच्या पाठीराखाने थोडस लक्ष द्या मित्रांनो. लास्ट मॅच आहे, शेवटची मॅच आहे, थोडस अडथळा निर्माण नाही झाली पाहिजे, थोडस लक्ष द्या. बाउंड्रीचा ताबा घ्या आजादच्या पाठीराखण. चला मॅच नका थांबू मित्रांनो, मॅच कडे तुम्ही वळा, कारण की उशीर होणार तर तुम्हालाच प्रॉब्लेम होणार. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचा आहे. चला आदित्य आलेला आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला 1 मिनिट समजेलच. अनिकेत, मला असं वाटतं अनिकेत आलेला आहे. चूक भूल घ्यावी द्यावी. चला जो फायनल मारेल त्याच्यासाठी 10 किलो चिकन आहे विवेक कदम साहेब यांच्याकडून. पण नॅक्सन डॉक्टर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जो फायनल जिंकेल. धावसंख्या स्थिर आहे ती, म्हणजेच धावसंख्या अजूनपर्यंत 5 वरती. काय गोलंदाजी केली मॅक्सन यांनी, 2 गडी बाद करून 5 धावा खर्च केल्यात. त्या गोलंदाजीसाठी आला तो म्हणजेच प्रथमेश कर्णधार. खांद्यावर भार घ्यावा लागेल, थोडी मेहनत घ्यावी लागेल कर्णधार प्रथमेशला, परंतु त्याच्या समोर असेल डावकुरा फलंदाज अनिकेत. बघूया डावकुरा फलंदाज म्हटलं तर अनिकेत हानिकारक ठरेल का या मैदानावरती. चला थोडी घाई करा. चला कुठल्याही गोलंदाजीसाठी पैशांचा पाऊस आला. संजय ठाकूर यांचं विकेट घेतलं तर रुबिन मिरिंडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू संजय ठाकूर यांच्यासाठी, धावसंख्या स्थिर आहे 5 वरती. 30 चेंडू आणि 53 धाव्यांची गरज. 2 गडी बाद झालेले शितलादेवी संघाचे अजूनपर्यंत. चला थोडी घाई करा. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा संजय ठाकूर साठी ऑफच्या दिशेने. काय क्लासिक फटका लगावलाय वा, परंतु थोडासा कमी होता बघा. निर्णय येईलच आपल्या जवळ. घोषित क्षेत्र असल्या कारणाने 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावने धावसंख्येमध्ये वर धावसंख्या 7 वरती जाते. काय फटका होता, क्लासिक देखणेदार का म्हणून लेजंड म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज संजय ठाकूर टाकून देण्याचं काम करतोय, तो म्हणजेच फलंदाज संजय ठाकूर. परंतु काय गोलंदाजी करतोय प्रथमेश. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 29 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज. 500 रुपयाचं पारितोषिक आहे रुबिन मिरिंडा यांच्याकडून जर संजय ठाकूर यांचं विकेट घेतलं तर. चला पुढचा चेंडू प्रथमेश यांचा संजय साठी. षटपथचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काय वेग पकडली, निर्धाव चेंडू. चला
पुढचा चेंडू, थोडीशी घाई करा, खूप उशीर होतोय मॅच साठी. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा, संजय ठाकूर साठी. फुलटॉस लो फुलटॉस चेंडू होता, हलक्या त्याने जवळ स्टॅप केला, क्षेत्ररक्षण प्रतिका एका चाल क्षेत्ररक्षण होते. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये, चांगली रनिंग बिटवीन विकेट मानावं लागेल. थोडीशी चूक झाली, त्याचा फायदा घेतला फलंदाजाने, तो म्हणजेच अनिकेत आणि संजय ठाकूर यांनी. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 9 वरती. अजूनही 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 4 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रथमेश यांचा, संजय साठी. काय वेग होता चेंडू, वेगवान चेंडू होता, निर्धाव चेंडू. काही समजलं नाही संजय ठाकूर यांना. असं वाटलं की बाहेर जाईल, थोडासा आतमध्येच राहिला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत या षटकातील. पॉवर प्लेचा षटक म्हणजे हानिकारक ठरतं, तसं काही ठरलं नाही अजूनपर्यंत. शेवटचा चेंडू पूल केला, क्षेत्ररक्षण येईपर्यंत चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये पडतोय, परंतु एक धाव काय रोखू शकणार नाही. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होते ती म्हणजे दुहेरी अंका मध्ये 10. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक, डावकुरा फलंदाज स्ट्राईकला, तो म्हणजेच अनिकेत. अजूनही एकही चेंडू फेस केला गेलेला नाही. अजूनही 25 चेंडू, 48 धाव्यांची गरज. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रथमेश यांचा, अनिकेत साठी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच राहिला. एक अवांतर धाव, या अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 11. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रथमेश यांचा, अनिकेत साठी. षटपटचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, खूप वेग असल्या कारणानं सरळ जाते घोषित क्षेत्रामध्ये एक धावेसाठी. थोडीशी लहान मुले तिकडे बसल्यात, वरती बसा नाही तर बॉलचा लागेल. थँक्यू. थोडीशी घाई करा, साई स्पोर्ट संघ, मी वारंवार विनंती करतोय तुम्हाला. शेवटचा सामना आहे, थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आगमन केले, तो म्हणजेच मागसन. काय गोलंदाजी केली होती, 5 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते. तशीच काही गोलंदाजी करावी लागेल, टिचून गोलंदाजी करावी लागेल. कर्णधाराने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, 7 धावा खर्च केल्या होत्या. चला डावकुरा फलंदाज आहे, तो म्हणजे स्ट्राईकला अनिकेत. मी वारंवार विनंती करतोय, थोडीशी घाई करा. पंचाने थोडं लक्ष द्या. पुन्हा एकदा मागसन यांचा पहिला चेंडू अनिकेत साठी. फुलटॉस चेंडू होता, ऑफच्या दिशेने ढकलला, क्षेत्ररक्षण आहे, फेकी येईपर्यंत एक धाव पूर्ण. एखाद्या मिनिट समाधान मानावं लागेल. त्या एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 13. बघा संजय ठाकूरच्या विकेटावर 500 रुपयाचं पारितोषिक आहे रुबिन मिरिंडा यांच्याकडून. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू, मागसन यांचा दुसरा चेंडू.
संजय ठाकूर यांच्यासाठी हलक्या त्याने जवळच टॅप केला. त्याला माहित आहे डावकुरा फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला आता मोठ्या फटक्यांची जरूरत आहे. तेच काम करतोय तो म्हणजेच संजय ठाकूर. एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 14 वरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मार्क्सन यांचा. चला 22 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. काय वेग होता चेंडूला, सरळ अवांतर धाव. पंचांचे दोन्ही धावेत एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाते ती म्हणजेच 15 वरती. चला पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर, गोलंदाज मार्क्सन. पुन्हा पुढचा चेंडू डावकर फलंदाज अनिकेत साठी. बघूया चेंडू पडतोय, शॉर्टपटचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु वेग जास्त असल्या कारणाने फलीला हलकासा एज लागतोय, पाठीमागे जाते गोशंक क्षेत्रामध्ये. एक धावेसाठी एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होते ती म्हणजे 16 वरती. अजूनही 21 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज आहे. मोठे फटके मारण्याची जरूरत आहे ती म्हणजे फलंदाज संजय ठाकूर आणि अनिकेत यांना. चला जो फायनल जिंकेल त्यांच्यासाठी विवेक कदम साहेब यांच्याकडून 10 किलो चिकन व नॅक्सन डॉक्टर साहेब यांच्याकडून 1000 रुपये. काय वेग होता गोलंदाजाचा. पंचांचा इशारा नो बॉल. बघा पंचांचा इशारा नो बॉल म्हणजे फ्री हिट. एक धाव आणि फ्री हिट. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर झाले, धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 वरती. स्ट्राईकला असेल ते म्हणजे संजय मोठा फटका मारावा लागेल. धावांचं डोंगर खूप मोठं झालंय. 21 चेंडू 41 धाव्यांची गरज. चला फ्री हिटचा थोडं थांबायचं आहे. चालू करा चालू करा. चला फ्री हिटचा चेंडू संजय ठाकूर यांच्यासाठी, मार्क्सन यांचा. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या 18 वरती. अजूनही 21 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. अजूनही 11.43 ची सरासरी गाठायची आहे ती म्हणजेच शीतलादेवी संघाला. फायनलचा सामना अजूनपर्यंत फ्री हिट आहे. पुरेपूर फायदा घेईल काय फलंदाज संजय ठाकूर. चला पुढचा चेंडू मार्क्सन यांचा, संजय ठाकूर साठी. काय वेग होता फलंदाजाचा, परंतु फ्री हिट असल्या कारणानं बाद देऊ शकणार नाही, परंतु लेगबाच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. एका धावने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 19 वरती. आता मेहनत घ्यावी लागेल फलंदाजांना, मोठे फटके मारावे लागतील. मेहनत घेतात गोलंदाज मार्क्सन. रोखून ठेवण्याचं काम केलं अजूनपर्यंत. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत मार्क्सन यांचे. या षटकातील धावसंख्या ती म्हणजेच 19. चला संजय ठाकूर यांच्यावर विकेट घेतलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे रुबिन मिर्ना यांच्याकडून. काय फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पडला, थोडासा उंच राहिला. काय वेग पकडला, निर्धाव चेंडू. टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज मार्क्सन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू संजय ठाकूर यांसाठी. थोडासा स्लो होता, गती कमी केली होती
सरळ जाते पाठीमाग गोशिंकी क्षेत्रामध्ये एक धावेसाठी. मड दर्यादीप संस्थेचे स्वप्नील कोहली सचिव यांच्याकडून भूषण कोहली कॉमेंटेटर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. ते 500 रुपये तुमच्याकडेच ठेवा स्वप्नील कोहली. तुमचं प्रेम खूप मोठं आहे. चला पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. तर गोलींसाठी आला तो म्हणजेच गॅरी. काय गोलंदाजी केली होती सेमीफायनल मध्ये, तशीच काय गोलंदाजी करावी लागेल. अजूनपर्यंत 18 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. संजय ठाकूर यांच्यासाठी. संजय ठाकूर अजूनपर्यंत 12 चेंडू फेस केल्यात, 9 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा पहिला चेंडू गॅरी यांचा. षटपचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, हलकीशी एज स्लिपच्या दिशेने जातोय एक धावेसाठी. परंतु डावखुरा फलंदाज आहे अनिकेत. 3 चेंडू फेस केले, 3 धावा केलेल्या आहेत. एकही मोठा फटका अजूनपर्यंत आलेला नाही. बघूया मोठा फटका येईल काय, रोखून ठेवेल काय गोलंदाज गॅरी. अजूनपर्यंत साई स्पोर्ट संघाची गोलंदाजीचा बोलबाला राहिला. या टुर्नामेंट मध्ये चांगली गोलंदाजी केले, तशीच काय गोलंदाजी करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर रोखून ठेवावं लागेल फलंदाजांना. अजूनपर्यंत शीतलादेवी संघाचा ट्रम्प कार्ड रवी उर्फ अण्णा अजूनपर्यंत वरती आहे. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू अनिकेत साठी. गॅरी यांचा फुलटॉस चेंडू होता, समाचार घेता आला नाही. क्षेत्ररक्षण आहे आणि एक झेल बाद. परतावा लागेल अनिकेतला. डीजे पकडली. विशालसाठी 100 रुपये आहे विठ्ठल कोहली यांच्याकडून. व ज्यांनी विकेट घेतलं गॅरी यांच्यासाठी सुद्धा रुबिन मिरिंडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आत आला रे आला. कोण आला? शीतलादेवी संघाचा रवी उर्फ अण्णा मैदानाच्या आत आला. बघूया कशी काही फलंदाजी करेल. अजूनपर्यंत 16 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज. कित्येक सामने असे त्याने जिंकून दिले असतील शीतलादेवी संघाला, परंतु तसं काही होत मैदानाच्या अजूनपर्यंत. चला ऑर्गनायझर कडून थोडीशी वॉर्निंग आलेली आहे साई स्पोर्ट संघाला. आतमध्ये जाऊ नका काहीतरी, नाहीतर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. याची नोंद घ्यावी साई स्पोर्ट संघ. सपोर्टर्स थोडं तुम्ही पाठी राहा. चला मॅच कडे बोलूया. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. गॅरी स्ट्राईक असेल. हा लीडर फलंदाज रवी. षटपटचा चेंडू पुल केलाय, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे. हातामध्ये जे मोठी मासली झालेला.
विठ्ठल कोहली यांचे थोडेसे 5,000 खिशातच राहिले, परंतु बोलबाला राहिला गोलंदाज गॅरीचा. अजूनही 14 चेंडू 33 धाव्यांची गरज. प्रथमेश आल्या आल्या दाखवून दिलं, चौकार लगावलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा षटपंचा चेंडू, ऑफच्या दिशेने चेंडूला ढकलले क्षेत्ररक्षणच्या डोक्यावरनं. 4-4-4 चौकार. प्रथमेश चौकारांच्या काय चौकार लगावले, 2 चेंडूवर 2 चौकार लगावले. धावसंख्या पुढे ढकलली, धावसंख्या 29 वरती. अजूनही 13 चेंडू 29 धाव्यांची गरज. 13 चेंडू 29 धाव्यांची गरज. अजूनही 5 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 9 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत गॅरी यांनी. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील प्रथमेश साठी. चला बघूया शेवटचा चेंडू कॅरी यांचा प्रथमेश साठी कुठच्या प्रकारचा असेल. चेंडू पडल्यानंतर लेगच्या दिशेने थोडासा बाहेर आला. कलीम अन्सारी पंच यांचे दोन्ही हात हवे, थोडासा हाताना आराम. एक अवांतर धाव, थोडीशी व्यायाम सुद्धा होते पंच कलीम यांची. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 30 वरती. अजूनही 13 चेंडू 28 धाव्यांची गरज. कोण जिंकेल हा सामना. शेवटचा चेंडू प्रथमेश साठी कॅरी यांचा. खोलपटचा चेंडू होता, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, त्याचा उपयोग प्रथमेशच्या विरुद्ध. निर्धाव चेंडू. थोडीशी टीम मीटिंग कमी घ्या. कर्णधार प्रथमेश. यस, गोलंदाजाचं नाव नाही माहित. राहुल, गोलंदाजाचं नाव गणेश. यस, काय बोलबाला राहता फलंदाजीमध्ये, तशीच काय बोलबाला राहील काय गोलंदाजीमध्ये. अजूनही 12 चेंडू 28 धाव्यांची गरज. 12 चेंडू 28 धावा. स्ट्राईकला असेल ओपनिंगचा बल्लेबाज, तो म्हणजेच संजय ठाकूर. मेहनत घ्यावी लागेल, मनगटाचा वापर करावा लागेल. चला थोडी काही करा, वारंवार विनंती केली जाते साई स्पोर्ट संघाला. चला, माझा आवाज जर तुमच्या कानामध्ये पोहोचत असेल साई स्पोर्ट संघ, थोडीशी घाई करा. 12 चेंडू 28 धाव्यांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. पहिला चेंडू गणेशांचा. पहिला चेंडू खूपच बाहेर असलेला. पंचांचे दोन्ही हात हवेत. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक धाव मिळते. अजूनही 12 चेंडू 27 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल गणेशांना. बघूया पहिला चेंडू. शॉर्टपिचचा चेंडू खूपच उंची घेणारा. पंचांचे दोन्ही हात हवेत. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. सलग 2 चेंडू अवांतर टाकलेत. त्याच्यामध्ये वॉर्निंग सुद्धा मिळालेली आहे, ती म्हणजेच गोलंदाज गणेशला. एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 वरती. अजूनही 12 चेंडू 26 धाव्यांची गरज. समीकरण कधीही काय पलट होऊ शकते.
आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे क्रिकेट मध्ये जर आणि तर जराही महत्व नाही, कधीही काही होऊ शकतं. चला पहिला चेंडू पुन्हा एकदा गणेशांचा संजयसाठी षटपैचा चेंडू पूल केलाय, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे, झेल होईल काय आणि हातातून झेल निसटलेली आहे. बघा 500 खिशामध्ये आले असते गणेशच्या, परंतु कॅरी होता, कॅरीच्या हातातून कॅच निसटली, मोठी मासली जाळ्याला सापडली होती, जाळ्यातून निसटली. नक्कीच म्हणावं लागेल मोठी मासली होती, परंतु स्ट्राईकला आलाय तो म्हणजेच प्रथमेश. अजूनपर्यंत 3 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 8 धावा केलेले आहेत. एक चेंडू टाकला त्याच्यामध्ये 3 धावा खर्च केल्या, ते म्हणजेच गणेशांनी चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रथमेश गणेशांना. पुढचा चेंडू षटपैचा चेंडू लेगच्या दिशेने सरळ गोशंकित क्षेत्रामध्ये. अजूनही 10 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 10 चेंडू 24 धावा, 24 धावा 10 चेंडू. कोण जिंकेल हा सामना? प्रेक्षकांच्या मनामध्ये तर हेच असेल, कोण जिंकेल. चला पुढचा चेंडू गणेशांचा संजयसाठी, स्लोपचा चेंडू तामिळनाडूच्या दिशेने क्षेत्ररक्षणाचा मात देऊन सरळ जात आहे घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. थोडासा इथे राहिला तर 4 धावा नक्कीच मिळाल्या, परंतु थोडासा पाठीमागे राहिला आणि गोशंकित क्षेत्रामध्ये जातोय 1 धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या 35. अजूनही 9 चेंडू 23 धाव्यांची गरज. मोठा फटका येईल काय, रोखून ठेवेल काय गोलंदाज गणेश? चला थोडीस कान मंत्र देण्यासाठी मैदानाच्या आत व बॅट बदलण्यासाठी आलेलं होता रवी, परंतु स्ट्राईकला असेल प्रथमेश. मोठे फटके मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. 9 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे अजूनपर्यंत शीतलादेवी संघाला. गणेशांचा पुढचा चेंडू षटपैचा चेंडू ऑफच्या दिशेने चेंडूला ढकललाय, क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये परतावा लागेल प्रथमेशला. मोठी मासली झाल्याला गोलंदाजी केली त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक रुबिन मिरिंडा कडून. गणेशसाठी व ज्याने कॅच पकडली त्याच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक विठ्ठल कोहली यांच्याकडून. कॅच कोणी पकडली? नाव निखिल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलाय जयेश. क्षमता आहे, कित्येक वेळा असे सामने त्याने जिंकून दिले असतील शीतलादेवी संघाला. तसेच काही फलंदाजी करावी लागेल. अजून 8 चेंडू 23 धाव्यांची गरज. 8 चेंडू 23 धावा. स्लिपच्या दिशेने मारून दिलाय 1 धावेसाठी. आता स्ट्राईकला असेल. अजूनपर्यंत ओपनिंगची जोडी पासून खेळणारा हा फलंदाज तो म्हणजेच संजय ठाकूर. अजूनही 15 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 12 धावा केलेल्या आहेत. बघूया अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू 22 धाव्यांची गरज. 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू 22 धावा. चेंडू पडतोय ऑफच्या दिशेने, चेंडूला ढकललं, क्षेत्ररक्षण आहे प्रथमेश. प्रथमेशच्या वरून जाते 1 बाउन्स. डाबरलाल चौकार. चला अजूनही 6 चेंडू 18 धाव्यांची गरज. 3 षटकार मारावे लागतील जयेशांना, परंतु गोलंदाजीसाठी आला तो म्हणजेच गॅरी.
त्याच्या गोलंदाजीवर 10 रन देऊन 2 गडी बाद केले होते गॅरी यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला तो म्हणजेच गॅरी. 6 चेंडू 18 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना, शीतला देवी की साई स्पोर्ट? चला पहिला चेंडू गॅरी यांचा. जय साडी. पहिला चेंडू, चेंडू पडला, थोडासा बाहेर गेला. पंचांचे दोन्ही हात हवेत. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 41 वरती. अजूनही 6 चेंडू 17 धावांची गरज. चला 6 चेंडू 17 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना? गॅरी यांचा पुढचा चेंडू, षटपथचा चेंडू सरळ जातोय गोशंकित क्षेत्रामध्ये. मोठे फटके मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. अजूनपर्यंत संजय ठाकूर मैदानाच्या आत काया पलट करेल काय, की रोखून ठेवेल गोलंदाज गॅरी? गॅरी यांचा पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, 5 चेंडू 16 धावा. बघूया पुढे मारण्याचा प्रयत्न, परंतु हलकीशी एज. वेग खूप असल्या कारणानं पाठीमागे जातोय गोशंकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. अजूनही 4 चेंडू 15 धावांची गरज. मोठा फटका मारावा लागेल जयेशांना, परंतु चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजेच अजूनपर्यंत गॅरी. रोखून ठेवण्याचं काम करतोय गॅरी. चला 4 चेंडू 15 धावा. 15 धावा 4 चेंडू. कोण जिंकेल हा सामना, साई स्पोर्ट की शीतला देवी? बघूया गॅरी यांचा पुढचा चेंडू, चेंडू पडला. चेंडू पडल्यानंतर थोडासा वेग घेतला, परंतु धावचीत बाद होते फलंदाज तो म्हणजेच जयेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सोहम. ज्याला फायनल जिंकेल त्यांच्यासाठी 10 किलो चिकन विवेक कदम साहेब यांच्याकडून, नेक्सन डॉक्टर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. संजयचं विकेट घेतलं त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चला 3 चेंडू 15 धावा, त्याच्यामध्ये एक अवांतर धाव. 3 चेंडू 14 धावा. मोठा फटका मारावा लागेल संजय ठाकूर यांना. ओपनिंग पासून आलेला फलंदाज. चला 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. आझादच्या व्हॉलेंटियरनी थोडस लक्ष द्या. 3 चेंडू 14 धावा. चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने ढकलून दिल्या. क्षेत्ररक्षण येईपर्यंत एक धाव. पुन्हा धावचीत बाद होतोय फलंदाज संजय. झटपट पटापट लक्ष्मीजी घर के. थँक्यू. चला 2 चेंडू 14 धावांची गरज. त्याच्यामध्ये आला होता सोहम, परंतु जातोय 1 धावेसाठी. 1 चेंडू 13 धावा झाल्या आहेत या मैदानावरती. 2 चेंडू 13 धावा झाल्या होत्या या मैदानावरती. बघा 1 चेंडू एरंगलचा. चला शेवटचा चेंडू आणि साई स्पोर्ट संघ